एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे। महायुतीमध्ये सापत्न वागणूक मिळत असल्याची शिवसेना आमदारांची भावना आहे। अर्थसंकल्पात नगरविकास विभागाच्या 10,000 कोटींच्या निधीला कात्री लावण्यात आलेली आहे। 10,000 कोटींच्या केलेल्या कपातीमुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार नाराज आहेत। नाराज आमदार लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। त्यामुळे आताची मोठी अपडेट आता समोर येते आहे। एकनाथ शिंदे यांच्या सोबतचे शिवसेनेचे आमदार हे नाराज असल्याची चर्चा आहे। याबाबतच्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अर्थसंकल्पात सर्वाधिक निधी भाजपला 89,128 कोटी रुपये। 41 आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला 56,563 कोटी रुपये। 60 आमदार असलेल्या शिवसेनेला केवळ 41,606 कोटी रुपयांचा निधी। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत जोडलेत। पंकज, एकीकडे पाहतोय ज्यावेळीपासून अजित पवार हे महायुतीमध्ये सहभागी झाले तेव्हापासूनच काहीशी धुसफूस महायुतीमध्ये पाहायला मिळत होती आणि आता अर्थसंकल्पात नगरविकास विभागाच्या 10,000 कोटींच्या निधीला कात्री दिल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांमध्ये मात्र अस्वस्थता असल्याचं कळतंय। काय चाललंय नेमकं महायुतीमध्ये? कारण अगदी बरोबर बोललास तू की दोघात तिसरा आल्यावरती अनेक गोष्टी ज्या आहेत त्या विस्कळीत झालेल्या पाहायला मिळत आहेत। एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या आमदारांमध्ये नाराजी आहे, मात्र त्याच्यासोबतच इतर पक्षाचे आमदार सुद्धा नाराज आहेत। याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असतील किंवा भाजपा यांच्या आमदारांचाही समावेश आहे। सगळ्यात पहिला मुद्दा निधीचं जे वाटप आहे त्याच्यामध्ये तिसऱ्या स्थानावरती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जे आहे ते स्थान देण्यात आले। आमदार संख्या अजित पवारांपेक्षा जास्त असूनही तिसऱ्या क्रमांकाचा निधी त्यांना दिला आणि नगरविकास खात्याचे 10,000 कोटीचा निधी गेल्या वर्षीच्या तुलनेत त्याला कात्री लावल्याची माहिती मिळते आणि त्याच्यामुळे आमदार नाराज आहेत। नाराजीचं कारण एकच आहे की येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत आणि असं असताना नगरविकास खात्याचा निधी हा अत्यंत महत्त्वाचा असतो। या निधीमध्ये कपात झाल्यामुळे विकास कामांना खीळ बसेल, लोकांची कामं जी आहेत ती रखडतील आणि त्याचा थेट परिणाम निवडणुकीवरती आणि त्याच्या निकालावरती होईल असे आमदारांचे म्हणणे आहे आणि त्यामुळे हे आमदार नाराज आहेत। दुसरं नाराजीचं कारण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे आमदार असून सुद्धा अजित पवार यांच्या नंतर त्यांना निधी देण्यात आलेला आहे। निधी वाटप कसं झालंय, कोणाला किती हजार कोटी मिळाले ते आपण आताच ग्राफिक्सच्या माध्यमातून दाखवलं। मात्र हे नाराज आमदार जे आहेत ते एकनाथ शिंदे यांची भेट घेतील सोमवारी अधिवेशन काळात किंवा त्याच्यानंतर मुक्तागिरी या बंगल्यावरती हे आमदार एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता आहे। अधिकृतरित्या आपल्याला जी माहिती मिळते त्याच्यानुसार एकनाथ शिंदे यांच्याकडे भेटीची वेळ सुद्धा या आमदारांनी मागितलेली आहे। मात्र ही भेट ही घाईघाईत नसून पूर्णपणे आमदारांना त्यांची भूमिका मांडण्यासाठी वेळ देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। कारण शेवटी निधीवरती त्याचा परिणाम झाल्यामुळे, निधीला कातर लावल्यामुळे त्याचा परिणाम थेट निवडणुकीवरती होईल असं या आमदारांचं म्हणणं आहे। कारण येणाऱ्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि प्रत्येक आमदाराला आपल्या विभागात असलेले 6 नगरसेवक जे आहेत ते काही करून निवडून आणायचेच आहेत असं टार्गेट त्यांना दिलेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येक आमदारांनी कंबर कसली कामाला लागलेत। मात्र अचानक निधीमध्ये कपात झाल्यामुळे त्यांच्या या वेगवान कामाला कुठेतरी खीळ बसू शकतो, कामाचा वेग जो तो मंदावू शकतो, विकास कामं रखडली जाऊ शकतात असं या आमदारांचं म्हणणं आणि त्याच्यामुळे ते एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। तिसरा मुद्दा कारण की एकनाथ शिंदे हे नाराज आहेत किंवा ते कुठेतरी अस्वस्थ आहेत महायुतीमध्ये असं म्हटलं जात होतं। त्याची कारणं जी आहेत ती आमदारांकडनं जी खासगीत सांगितली जात आहेत त्याच्यामध्ये निधीचं असमान वाटप असेल। निधी वाटपामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरती अन्याय झाल्याचं त्यांच्या आमदारांचं म्हणणं आहे। मात्र सत्तेतला एक प्रमुख घटक असल्यामुळे एकनाथ शिंदे जाहीरपणे याविषयी बोलत नसल्याचं आमदारांनी म्हटलंय। मात्र कुठेतरी नाराजी आहे, धुसफूस आहे। एका बाजूला स्थगिती दिली जाते, कामं थांबवली जातात, मात्र सगळं काही अलबेले असं सांगितलं जातं। मात्र त्याच्यामुळे विकास कामांना खीळ बसतो असं आमदारांचं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार नाराज आहेत। त्यांच्यासोबत इतर पक्षाचे आमदार नाराज आहेत। ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। एकनाथ शिंदे यांची भेट घ्यायचं कारण ते नगरविकास मंत्री आहेत। नगरविकास खात्याचा निधी हा थेट त्यांच्या खात्याकडून वर्ग केला जातो। मात्र या बजेटमध्ये फार मोठी कात्री जी आहे या खात्याच्या निधीला लावलेली आहे। नगरविकास खात्याचा निधी जो असतो तो बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरसाठी वापरला जातो। MMRDA असेल, MSRDC असेल, वेगवेगळ्या रस्त्याची कामं असतील, सार्वजनिक बांधकाम विभागातली काही रस्त्याची कामं असतील, लोकांचे ब्रिजेस बांधणं असतील, महापालिकेशी संबंधित काही कामं असतील, या सगळ्या कामांसाठी हा निधी वापरला जातो। त्यामुळे थेट परिणाम निवडणुकीवरती येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
लोकसभेच्या निवडणुकीवरती होईल असं आमदारांचं म्हणणं, आणि म्हणून हे आमदार एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत आणि वेळ मागितली असल्याची खात्रीलायक माहिती आहे. करण, पंकज, एक महत्त्वाचा मुद्दा की महाविकास आघाडी सरकार असताना सुद्धा अर्थ खातं हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे होतं आणि त्यावेळी महाविकास आघाडीमधून बाहेर परत असताना शिवसेनेच्या आमदारांमधली खतखत होती, अस्वस्थता होती की त्यांच्यावरती अन्याय केला जातोय अर्थ खात्याच्या माध्यमातून. आता पुन्हा एकदा असाच काहीचा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण जसा उल्लेख केलात की काही आमदारांमध्ये अस्वस्थता आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी त्यांनी वेळ सुद्धा मागितलेली आहे. नेमके हे कुठले आमदार आहेत, त्यांचं काही नाव कळू शकले का? एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे सगळेच आमदार करण नाराज आहेत. कोण आमदार नाराज आहेत हे जाहीररित्या आता त्यांची नावं जाहीररित्या घेतली जात नाही आहेत, पण जे बऱ्यापैकी आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नाराज आहेत त्याच्यामध्ये शहरी भागातले आमदार जे आहेत ते जास्त आहेत. मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे असेल, पुणे असेल, ज्या महानगरपालिका आहेत प्रमुख, या महानगरपालिकेमध्ये जे आमदार आहेत त्यांची नाराजी आहे, कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना या आमदारांना सामोरं जायचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, कारण तू जो महत्वाचा उपस्थित केला, जो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की अजित पवार हे अर्थमंत्री आहेत. जेव्हा शिवसेना आणि भाजप आहे एकत्र होते, उद्धव ठाकरेंची शिवसेना विखुरली नव्हती किंवा विभाजन झालं नव्हतं, त्यावेळी अजित पवारांवरती सुद्धा नाराजी होती. त्याच्यानंतर महाविकास आघाडी ज्यामध्ये उद्धव ठाकरे गेले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली, महाविकास आघाडी झाली, तेव्हा सुद्धा अजित पवारांची नाराजी होती. त्यामुळे टोपी जरी बदलली असली तरी टोपी खालचा माणूस तोच आहे अशी आमदारांची भावना आहे. त्यामुळे अजित पवार हात आखडता घेतात. निधी वाटपामध्ये जर का बघितलं तर हाच मुद्दा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांचा आहे की भाजपानंतर सगळ्यात जास्त क्रमांकाचे आमदार आमच्या पक्षाचे आहेत, असं असून सुद्धा आम्हाला सगळ्यात कमी निधी दिला गेला आणि याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे ती नाराजी ही दोन खांबी नाराजी आहे किंवा दोन जणांवरती नाराजी आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे या संपूर्ण सरकारचे प्रमुख देवेंद्र फडणवीस आणि दुसरं अर्थ खात्याचे प्रमुख, अर्थ खात्याच्या किल्ल्या ज्यांच्या हातात आहेत तिजोरीचे ते अजित पवार. अजित पवार सह्या करत नाहीत किंवा अजित पवार निधी देताना हात आखडता घेतात, अशा पद्धतीचे आरोप त्या काळात महाविकास आघाडीमध्ये ही शिवसेना जेव्हा सत्तेत होती उद्धव ठाकरे यांच्यासोबत तेव्हा आरोप केले गेले होते. काहीशी भूमिका आणि त्यांची जी आपण म्हणू शकतो की आमदारांची एक जी लाईन आहे ती हीच आता सुद्धा डेव्हलप होताना दिसते. आमदारांच्या मनात हीच भावना वाढताना दिसते. त्यामुळे अजित पवार समान निधी देत नाहीत आणि देवेंद्र फडणवीस या बाबतीत त्यांनी भूमिका घेतली नाही, म्हणून या दोघांविषयी स्पष्ट सांगायचं तर सगळ्या आमदारांची नाराजी आहे. पंकज, जर थोडा विचार केला मागच्या काही दिवसांपासूनच्या घडामोडीचा, सरकार स्थापन झाल्यापासून, तर भाजप अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सॉफ्ट कॉर्नर देते का अशी चर्चा सुद्धा दबक्या आवाजात रंगल्या. त्याचं कारण म्हणजे केवळ निधीचाच प्रश्न नाही, तर या व्यतिरिक्त आणखी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. अगदी रायगडच्या पालकमंत्रीच्या पदासंदर्भात सुद्धा असाच काहीसा मुद्दा समोर आला आहे. कारण बरोबर आहे, कारण अजित पवारांना झुकतं माप दिलं जातंय का हीच भावना आमदारांमध्ये सुद्धा आहे. कारण एक एक घटना जर का आपण बघितल्या किंवा जे क्रमवार आपण जर का सगळ्या गोष्टी बघितल्या तर कुठेतरी ही भावना निर्माण होते आमदारांमध्ये. त्याची अनेक कारणं दिसून येतात. आपण थोडंसं मागे जाऊया. 3 तारखेला विधानसभेचं अधिवेशन सुरू झालं. 2 तारखेला एक पत्रकार परिषद होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये सरकारच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बाजूबाजूला बसले होते. कोल्ड वॉर आहे का जेव्हा विचारलं तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी एक उत्तर दिलं की वॉर एकदम कोल्ड आहे. म्हणजे कुठेतरी वॉर आहे का असा प्रश्न त्याच्यातनं उपस्थित केला गेला. थंड जरी असलं तरी ते युद्ध सुरू आहे का? कारण निधीचं असेल, जालनामधल्या प्रकल्पाचा विषय असेल, त्याच्यानंतर मुंबईतल्या सफाई कॉन्ट्रॅक्टचा विषय असेल किंवा अनेक विभागांची लावलेली चौकशी असेल, या सगळ्या विषयावरनं कुठेतरी कोल्ड वॉर सुरू आहे हे स्पष्ट होतं. मग एकनाथ शिंदे हे गेल्या अनेक दिवसापासून ज्या पद्धतीने मुख्यमंत्री असताना त्या मोडवरती ते काम करत होते त्या मोडवरती ते ऍक्टिव्ह दिसत नाही आहेत. अर्थात त्याची कारणं वेगळी असू शकतात, अनेक वेळा ते तब्येतीचं त्यांचं कारण असतं, पण ते सुद्धा नाराज आहेत किंवा त्या फोर्सनी ते काम करत नाही आहेत हे स्पष्ट होतं. दुसऱ्या बाजूला अजित पवार हे स्वतः अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत, संबंधित खात्याच्या मंत्र्यांना विश्वासात न घेता अनेक वेळा अधिकाऱ्यांच्या बैठका घेतात. हा सुद्धा आरोप अजित पवारांवरती केला जातो. त्यामुळे तिघांमध्ये कुठेतरी प्रत्येक लिंक. नक्कीच पंकज, मुद्दा लक्षात आला. तो आपल्याशी असाच जोडला रहा. शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आपल्यासोबत जोडलेत. अरुणजी, आपलं पुढारी न्यूजमध्ये स्वागत आहे. आपण पाहतोय सरकार स्थापन झाल्यापासून काहीशी कुजबूज, अस्वस्थता शिवसेनेमध्ये असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. अगदी रायगडच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा असेल किंवा अन्य काही मुद्दे. आज एक महत्त्वाची अपडेट समोर आले की अर्थसंकल्पाच्या माध्यमातून 10,000 कोटींच्या केलेल्या कपातीमुळे शिवसेनेचे आमदार नाराज आहेत आणि हे आमदार लवकरच आता एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं कळतंय. काय आपली यावरती पहिली प्रतिक्रिया? पहा, शिवसेनेचे जे आमदार आहेत
हे तर नेहमीच आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेजी यांची भेट घेत असतात. त्याच्याकरता अर्थसंकल्पाचा काही संबंध येत नाही. आणि अर्थसंकल्प जो आहे राज्याचा, तो काही ठराविक आमदारांसाठी किंवा ठराविक पक्षासाठी असा केलेला नसतो किंवा नाहीये. अर्थसंकल्पामध्ये काही विभागांमध्ये जरूर कपात केलेली आहे. का तर आर्थिक समतोल जर साधायचा असेल, राज्य जर सुव्यवस्थित हाताळायचं असेल, तर काही विभागांना जास्त निधी द्यावा लागतो, काही विभागांना थोडी कपात करावी लागते. त्याप्रमाणे हे केलेलं आहे. याचा शिवसेना पक्षाशी किंवा शिवसेनेच्या आमदारांशी संबंध जोडू नये ही माझी आपणास विनंती राहील. आणि शिवसेनेचे आमदार नाराज म्हणाल तर कोणताही आमदार नाराज नाहीये सरकारपासून. प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने आपापली बाजू मांडायचा प्रयत्न करत असतो. हेच त्याच्यामागचं कारण आहे. तेव्हा बजेट, अर्थसंकल्प आणि शिवसेनेचे आमदार नाराज आहेत या गोष्टीमध्ये काहीही तथ्य नाही. मात्र 10,000 कोटींची कपात केली गेली अशी सुद्धा चर्चा सुरू आहे. हो, खरी गोष्ट आहे ही. 10,000 रुपयांची कपात ही काही शिवसेनेसाठी केली नाही ना. शिवसेना पक्षासाठी ती केली नाही. हा राज्याचा अर्थसंकल्प आहे. कुठल्या आमदारांचा, मंत्र्यांचा अर्थसंकल्प नाहीये. काही ठिकाणी आता कमी केली तर पुढील काही महिन्यानंतर जेव्हा पुरवण्या मागण्या मांडल्या जातील तेव्हा त्याच्यामध्ये वाढ सुद्धा होऊ शकते ना. तेव्हा याचा या गोष्टीशी काही संबंध नाही, हे मात्र नक्की. नाही म्हणजे अरुणजी, थोडक्यात आपल्याला असं म्हणायचं का की महायुतीमध्ये सर्व काही आलबेल आहे, शिवसेनेचे आमदार अजिबात नाराज नाहीत या ज्या अर्थसंकल्पासंदर्भात ज्या घडामोडी घडतात त्यावरती? नाही, सर्व काही आलबेल आहे असं सुद्धा मी म्हणणार नाही. हां, जेव्हा एखाद्या पक्षामध्ये किंवा महायुतीमध्ये लोकशाही आहे असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा एखादा आमदार किंवा एखादा मंत्री काही बाजू मांडत असेल तर ते लोकशाहीचं जिवंत उदाहरण आहे असं आपण म्हटलं पाहिजे. आपापसात बिघडलेलं आहे किंवा बिनसलं आहे असं समजण्याचा काही अर्थ नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा हक्क असतो आणि त्याप्रमाणेच कुठेतरी काही वाद होत असतात आणि कुठेतरी काही प्रेमाच्या गोष्टी होत असतात. ते सतत चालू राहणार. हे लोकशाहीचं लक्षण मानलं पाहिजे, जिवंत लोकशाहीचं. नक्कीच. अरुणजी, आपला मुद्दा लक्षात आला. खूप खूप धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल. तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी भाजप नेते राम कदम आपल्याशी जोडलेले आहेत. रामजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर एकीकडे महायुतीमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा सुरू आहे आणि त्यामध्ये आता 10,000 कोटींचे कपात करण्यात आली. त्यामुळे शिंदे शिवसेनेचे आमदार नाराज आहेत आणि ते एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत असं कळतंय. काय सुरू आहे नेमकं महायुतीमध्ये? मुळामध्ये निधी हा खात्याला दिला जातो, तो पक्ष बघून दिला जात नाही. आणि या सरकारचं पहिलं प्रथम कर्तव्य आहे की आपल्याला शेतकऱ्यांसाठी आणि बाकी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या कामांसाठी आपल्याला गती द्यायची. आणि ती सरकारची प्रायोरिटी असल्यामुळे निधी देत असताना जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे जे खाते आहेत त्यांना अधिक पैशाची तरतूद केली आहे. मात्र माध्यमांमध्येच हे चाललंय की नाराज, अमुक तमुक. वास्तविक तशातला काही प्रकार नाही. तिन्ही पक्षांमध्ये अतिशय सुसंवाद आहे आणि आवश्यकता जशी लागेल, अर्थसंकल्पाच्या नंतर देखील आपल्याला पुरवण्या मागण्या येत असतात, तर त्याच्यामुळे जशी आवश्यकता लागेल तसा तो निधी त्याच्या खात्याला दिला जात असतो आणि हे पूर्वापासूनच आहे. पण माध्यमाला काहीतरी खमंग पाहिजे म्हणून अशा प्रकारच्या बातम्या दुर्दैवानं काही ठिकाणी असतात. पण वस्तुस्थिती तशी नाहीये. ज्या खात्याला आवश्यकता असेल त्या खात्याला निधी स्वाभाविकपणे सरकार उपलब्ध करून देत असतं. अगदी. रामजी, मुद्दा महत्त्वाचा हा सुद्धा आहे की थोडा आधी जर इतिहास पाहिला, महाविकास आघाडी सरकार असताना सुद्धा शिवसेनेत ज्यावेळी बंड झाला त्यावेळी शिवसेनेच्या आमदारांचा एक सूर होता, एक अस्वस्थता होती की अर्थ खातं अजित पवार यांच्याकडे आणि वारंवार या खात्याच्या माध्यमातून आमच्यावरती अन्याय होतो. आणि पुन्हा एकदा तशीच काहीशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. नाही, जरी करता त्यावेळेस तशी चर्चा होती, हे मान्य करावं लागेल. पण त्यावेळेची स्थिती आणि आताची स्थिती वेगळी आहे. त्यावेळेस जे सगळे बसले होते ते फक्त वसुली करण्यासाठी बसले होते, स्वतःची घरं भरण्यासाठी बसले होते. आणि आता आपण पाहिलं असेल मागच्या 2.5 वर्षापासून, म्हणजे त्यावेळेस हे तिन्ही प्रमुख नेते आमचे, माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, हे सगळ्यांना 12 तास उपलब्ध आहेत, 24 तास उपलब्ध आहेत.
म्हणजे असं होत नाही की कोणी वेळ मागितली त्याला वेळ मिळाली नाही. अगदी पहाटे 3-3, 4-4 वाजेपर्यंत काम करणारं हे सरकार आहे. हे फेसबुक लाईव्ह सरकार, घर न सोडणारं सरकार नाहीये. म्हणजे अडीच वर्षाच्या कालखंडात उद्धव ठाकरे फक्त 3दा मंत्रालयात जातात आणि तेही तासभरासाठी. अगदी आणि आपला त्याची बातमी होती. मुद्दा लक्षात आला. खूप खूप धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल.